आपलं सरकार आहे, एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात हे सरकार चालतंय। 3 पक्ष आपण सोबत आहोत, भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आपल्या सोबत आहेत। 3 पक्ष मिळून आपण सरकार चालवतो आहोत आणि लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो, दोन्ही निवडणुका 3ही पक्ष आपण एकत्रित लढणार आहोत। आता आपल्याला किती जागा मिळतील, त्यांना किती जागा मिळतील, काळजी करू नका। एकतर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की तुमच्या मनात आहे तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहेत, त्यापेक्षा कमी जागा आपल्याला मिळणार आहेत। आणि दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवा की ज्या जागा आपण लढत नाही तिथे जो निवडून येणार आहे तोही मोदीजींकरताच हात वर करणार आहे। त्यामुळे 48ही लोकसभामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जणू काही आपण लढणार आहोत। ही लोकसभा निवडून आणणं आपलं प्रेस्टिज आहे, ही लोकसभा निवडून आणण्याकरता आपली क्षमता लागली पाहिजे। अशा क्षमतेनं आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे। विकसित भारत यात्रा सुरू झाली आहे। विकसित भारत यात्रा ही एक अशी यात्रा आहे की जी जनसामान्यांपर्यंत आपल्याला पोहोचवते। मुळात यात्रा काय आहे? देशामध्ये मोदीजींनी वेगवेगळे कार्यक्रम हातामध्ये घेतले। आता आपण बघितलं, अतिशय चांगली यात्रा आपल्या आघाडीने या ठिकाणी सुरू केली। विश्वकर्मा सारखा कार्यक्रम की पहिल्यांदा देशातल्या 12 बलुतेदारांचा विचार हा मोदीजींनी या ठिकाणी केलाय। ज्यांना आपण 18 पगड जाती म्हणतो, 12 बलुतेदार म्हणतो, ज्यांना आपण मायक्रो ओबीसी म्हणतो, अशा सगळ्या प्रकारच्या लोकांचं हित हे सेंट्रल अजेंड्यावर देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आलाय। आणि अशा प्रकारची योजना आहे की हा जो सामान्य आमचं मायक्रो ओबीसी आमचा 12 बलुतेदार आहे याच्या जीवनामध्ये पूर्ण परिवर्तन करू शकेल, याला अधिकारिता देऊ शकेल, याला समृद्ध करू शकेल, याच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण करू शकेल, अशा प्रकारची योजना मोदीजींनी सुरू केली। किंवा काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये आदिवासी समाजाकरता जी योजना मोदीजींनी सुरू केली, 25,000 कोटी रुपये हे विशेषतः आदिम जमातींकरता मोदीजींनी त्या ठिकाणी ठेवले। आणि हा जो शेवटचा माणूस आहे म्हणजे आदिवासींमधलाही जो अधिक दुर्बल आहे, हे प्रिमिटिव्ह ट्राइब्स आहेत की ज्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर कदाचित हे संपून जातील, एक्सटिंक्ट होतील। अशा प्रकारचे जे ट्राइब्स आहेत की ज्यांच्यामध्ये आजही जर आपण बघितलं की यांच्यातले 60-70% लोक आजही बेघर आहेत, त्यांच्यापर्यंत कुठलाही विकास पोहोचलेला नाहीये। या शेवटच्या माणसाची चिंता करत पुढच्या 3 वर्षामध्ये पीव्हीटीजी मधला एकही आदिवासी हा बेघर राहणार नाही। प्रत्येकाचं घर असेल, त्या प्रत्येक पाड्यामध्ये रस्ता असेल, त्या प्रत्येक पाड्यामध्ये पिण्याचं पाणी असेल, त्या प्रत्येक पाड्यापर्यंत लाईटची व्यवस्था केली असेल, मोबाईलचं टावर गेलेलं असेल। कारण आज मोबाईल कनेक्टिव्हिटी हे आर्थिक अधिकारितेचं सगळ्यात मोठं साधन आहे आणि म्हणून ते गेलं असेल, रोजगाराच्या संधी तिथे गेल्या असतील। अशा प्रकारची व्यवस्था आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केली आहे। आणि म्हणून हे जे सगळे कार्यक्रम आहेत, विकसित भारत संकल्प यात्रा ही सॅच्युरेशन पद्धतीनं लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याची एक यात्रा आहे। एका परिवाराला जेवढ्या प्रकारच्या योजनांचे लाभ मिळू शकतात ते सगळे लाभ हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता ही विकसित भारत संकल्प यात्रा त्या ठिकाणी चालली आहे।